इतका माझा घाण अवतार आणि दसरा. तर ही गोष्ट होती 2 दिवसापूर्वीची, जेव्हा मी दसरा काढला होता. तर हॅलो, मी उर्मिला आणि तुमचं माझ्या छोट्याशा व्लॉगमध्ये स्वागत आहे. आमच्या नवरोबाला असते रविवारी सुट्टी, त्यामुळे एकाच दिवशी पूर्ण दसरा काढायचा निर्णय घेतला. त्यामुळे घरातील असते नसते कपडे घेऊन आम्ही तळ्यावर गेलो. ते कपडे आपटले आणि तिथेच वाळू घातली. नंतर घरी आलो आणि घरातील सगळे भांडे बाहेर काढले आणि भांडे घासायला घेतले. अर्धे निम्मे भांडे झाले तेवढ्यात झालं पावसाचं खूप डेंजर वातावरण. हे गडबडीने गेले तळ्यावर कपडे आणायला, तरीही कपडे चक्क भिजले. पाऊस पडल्यामुळं माझं डोकं हँग पडलं आणि माझ्या बाहेर असलेल्या गोष्टी सगळ्या भिजल्या, ज्यामध्ये माझ्या इलेक्ट्रिक गोष्टीसुद्धा भिजल्या आणि त्या थोड्याफार खराबही झाल्या. एवढंच नाही, ते कपडे घेऊन आले आणि थोडेफार कपडे वाळत घातले आणि थोडेफार कपड्यांचा बचका बांधून तसाच ठेवला. नंतर दुसऱ्या दिवशी गडबडीने सगळे कपडे बाहेर काढले आणि वाळत घालायला घेतले आणि आमच्या प्रिय भाऊंनी माझ्यासाठी एक तळ्याहूनच गिफ्ट आणलं होतं आणि कपडे वाळत घालताना ते गिफ्ट शिरलं माझ्या अंगात, जे की ते एक सापसुरळी होती. एक मुलगी पालीला भेटते आणि ती चक्क सापसुरळी माझ्या अंगात शिरली. एवढं डेंजर झालं होतं, माझं डोकं हँग पडलं, मला काही सुचलं नाही. आरडाओरड केली आणि फायनली ती सापसुरळी माझ्या अंगाच्या बाहेर निघाली. तरीही एवढ्यातच थांबले नाही. दुपारी मी कपडे वाळत घातले आणि दुपारीही पावसाचं वातावरण तसंच झालं आणि कपडे काढून घरात पळत येताना मी धडामदिशी पडले. एवढा वाईट दिवस माझ्या जीवनात कधीही आला नव्हता आणि देवाकडून मी एवढी प्रार्थना करते की माझ्या जीवनात असला दिवस येऊ नये देखील. आणि हा दसरा माझ्या आयुष्यातला खास दसरा झाल्यासारखा झाला आणि हा दसरा माझ्या लक्षातच राहणार होता.